Hello everyone, myself Gulab Thumre and welcome to the channel Edion Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जो चार्टच्या खालचा जो पार्ट होता म्हणजे RH विटाकर यायच्या अगोदर म्हणजे RH विटाकरच्या क्लासिफिकेशनच्या अगोदर काही जे प्रॉब्लेम होते म्हणजे जे काही इश्यू होते ते डिस्कस केले. त्यानंतर मग RH विटाकरनं ते कसं सॉर्ट आउट केलं, RH विटाकरनं त्याचं कसं काय म्हणतात करेक्शन केलं ते सुद्धा बघितलं. आय होप की तो पार्ट तुम्हाला एकदम क्लिअर झाला असेल आणि एकदम क्लिअरली तुम्हाला समजलं असेल. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण जे RH विटाकरनं 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. ओके, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे आणि ॲनिमेलिया. ओके, ह्यातला आपण पहिला मोनेरा आज आपण स्टार्ट करतो. ओके, मोनेरा आपण ॲक्च्युअलमध्ये आज स्टार्ट करतो. ओके ठीक आहे. किंगडम मोनेरा. ओके, किंगडम मोनेरा जो कोण आहे तर बॅक्टेरिया आर द सोल मेंबर्स ऑफ द किंगडम मोनेरा. ओके, मोनेरा जो बॅक्टेरिया आर द सोल मेंबर्स म्हणजे हे जे एकदम मेन मेंबर जे आहेत ना बॅक्टेरिया आर द सोल मेंबर्स ऑफ द किंगडम मोनेरा. म्हणजे किंगडम मोनेरा हे बॅक्टेरिया एकदम कम्प्लिटली सोल मेंबर्स. ओके, मग बॅक्टेरिया म्हणजे सपोज जर आपण एक ओंजळभर माती जरी घेतली तिथंसुद्धा थाउजंड्स मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया भेटणार. म्हणजे आपण जिथं जाईल तिथं आपल्याला बॅक्टेरिया भेटणारच. कुठं पण आपण काय म्हणजे शेतात जाऊ दे, घरात जाऊ दे, कुठं पण जाऊ दे, आपण कुठल्या ऑफिसमध्ये जाऊ दे, सगळीकडे आपल्याला बॅक्टेरिया भेटणार. म्हणजे बॅक्टेरिया एक हँडफुल ऑफ सॉईलमध्ये सुद्धा ओंजळभर माती जरी घेतली त्याच्यामध्ये थाउजंड्स मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया असतात. सो बॅक्टेरिया आर द सोल मेंबर्स ऑफ द किंगडम मोनेरा. ओके, एक्स्ट्रीम हॅबिटॅट म्हणजे ही एक्स्ट्रीम हॅबिटॅट बॅक्टेरिया कुठं असू शकतात, एकदम एक्स्ट्रीम हॅबिटॅट. जसं की हॉट स्प्रिंगमध्ये, डेझर्ट्समध्ये असू शकते, स्नोमध्ये, एकदम बर्फाळ प्रदेशात पण असू शकतात, डीप ओशन एकदम जमीन समुद्राच्या ह्याच्यात पण असू शकतात, पॅरासाईट म्हणून पण राहतात. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर कुठं पण असू शकतात. म्हणजे एकदम जिथं हाय टेम्परेचर असू द्या किंवा जिथं एकदम कोल्ड असू द्या किंवा डेझर्ट असू द्या किंवा कुठं घनदाट जंगल असू द्या, काही असू द्या, प्रत्येक ठिकाणी बॅक्टेरिया हे असतात. म्हणजे एक्स्ट्रीम हॅबिटॅट आहे. बॅक्टेरिया लिटरली कुठंही सर्वाईव्ह करू शकतात. ओके, आता ह्याच्या 4 कॅटेगरीज आहेत बॅक्टेरिया. ॲक्च्युली 4 कॅटेगरीज. ओके, 4 कॅटेगरीज. एक तर स्पेरिकल कॉकस, कॉमा शेप्ड व्हिब्रियम, त्यानंतर स्पायरल स्पिरिलम आणि रॉड शेप्ड बॅसिलाय. ओके, रॉड शेप्ड बॅसिलाय हे 4 टाईप्स लक्षात ठेवा. ह्याच्यावरून काय म्हणतात मे बी इमेज देऊन सांगू शकतात की बाबा कोणता टाईप आहे सांगा, किंवा हा इमेज देऊन तर सांगू शकतात कोणता टाईप आहे सांगा. सो दिस इज इम्पॉर्टंट. 4 टाइप्स ऑफ बॅक्टेरिया किंवा 4 कॅटेगरीज: स्पेरिकल कॉकस, कॉमा शेप्ड व्हिब्रियम, स्पायरल स्पिरिलम, रॉड शेप्ड बॅसिलाय. ओके, आता हे लक्षात कसं ठेवायचं जर काय म्हणतात कोणतंच का आता स्पेरिकल काही लक्षात येऊ शकते. सो त्याचं लक्षात कसं ठेवायचं, स्पेरिकल कॉकस, स्पेरिकल म्हटल्यावरती कॉकस हे असं लक्षात, स्पेरिकल कॉकस म्हटल्यावरती असं लक्षात येतच. म्हणजे असा टाईप येणार आहे कॉकस ओ आहे ना, सी ओ असं गोल. सो दॅट इज असं गोल आहे ना, सो दॅट्स इट. कॉमा शेप्ड, आता हे कॉमासारखं दिसतंय ऑब्विसली, हे कॉमासारखं दिसतं ना. व्हिब्रिओ, कॉमा शेप्ड व्हायब्रियम किंवा व्हायब्रियमचा शेप कोणता असू शकतो, दॅट इज दी कॉमा. कॉकस कोणत्या शेपचं, स्पेरिकल. ओके, दॅट इज दी व्हायब्रिओ किंवा VIBRI डबल असं म्हणजे कॉमासारखं आहे ना, सो व्हायब्रिओ. स्पायरल स्पिरुलम, डबल एल आले, स्पायरल स्पिरुलम म्हणल्यावरती हे असं असतं. ओके, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे फ्लॅजेला वगैरे प्रेझेंट असतात, डबल एल आहे ना, दॅट्स दी. रॉड शेप्ड बॅसिल आहे. आता हे रॉड शेप्ड आहेत. ओके, दॅट्स दी बॅसिल, डबल एल आय, सगळं नुसत्या दांड्या जास्त दिसतात. सो रॉड शेप्ड बॅसिल आहे. आता जी हे 4 कॅटेगरीज ऑफ किंगडम मोनेरा. तर हे जे असतात ना ह्यांचं जे स्ट्रक्चर एकदम सिम्पल स्ट्रक्चर बट कॉम्प्लेक्स एकदम. हे कॉम्प्लेक्स झालं, एकदम कॉम्प्लेक्स बिहेवियर. जर स्ट्रक्चर सिम्पल असते बट एकदम कॉम्प्लेक्स बिहेवियर असते. मोस्ट एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी म्हणजे एकदम एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी शो करते. ओके, काही जे असतात ना ऑटोट्रॉपिक किंवा ऑटोट्रॉपिक असतात. काही बॅक्टेरिया जे असतात ऑटोट्रॉपिक म्हणजे दॅट मे बी फोटोसिंथेटिक म्हणजे सनलाईटवरती डिपेंड असतात, और किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक. ओके, म्हणजे ऑटोट्रॉपिकचं फोटोसिंथेटिक और किमोसिंथेटिक. ओके, मेजॉरिटी जे असतात ना हेटेरोट्रॉपिक असतात म्हणजे पॅरासाईट किंवा सॅप्रोबाईट. पॅरासाईट म्हणजे काय
पॅरासाईट इन द सेन्स त्यांच्या फूडसाठी डिपेंड ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि सॅप्रोफाईट इन द सेन्स त्यांच्या फूडसाठी डिपेंड ऑन डेड ऑर्गॅनिझम. ओके, डेड ऑर्गॅनिझमवरती फूडसाठी डिपेंड असतात. ओके, दॅट्स अबाउट किंगडम मोनेरा. किंगडम मोनेराबद्दल काय काय होतं पहिल्या स्टार्टिंगला आपण बघितलं. किंगडम मोनेरा. ओके, मोनेराज सोल मेंबर्स, बॅक्टेरिया आर द सोल मेंबर्स ऑफ दिस किंगडम मोनेरा. ओके, हे एक्स्ट्रीम हॅबिटेट म्हणजे एकदम जिथं हायेस्ट टेम्परेचर असतं किंवा जिथं एकदम लो टेम्परेचर असतं किंवा एकदम डीप ओशनमध्ये नदीच्या तळाला, समुद्राच्या तळाला किंवा समुद्राच्या टॉपला म्हणा, पॅरासाईट्सवरती म्हणा, कुठं पण बॅक्टेरिया असू शकतात. एकदम एक्स्ट्रीम जिथं बाकी काही सर्वाईव्ह करू शकत नाही तिथं हे असणार. ओके, स्पेरिकल कॉकस, 4 कॅटेगरीचे स्पेरिकल कॉकस, कॉमा शेप्ड व्हायब्रियम, स्पिरुलम, रॉड शेप्ड बॅसिलाय. दॅट्स इट. ओके, हे जे 4 कॅटेगरीज आहेत. ओके, दॅट्स इट. त्यानंतर ह्याचं स्ट्रक्चर एकदम सिम्पल स्ट्रक्चर असते बट कॉम्प्लेक्स, एकदम बिहेवियर ह्याचं एकदम कॉम्प्लेक्स. सिम्पल स्ट्रक्चर बट बिहेवियर कॉम्प्लेक्स असं कशाबद्दल असतं तर दॅट इज बॅक्टेरिया. सिम्पल स्ट्रक्चर बट एकदम कॉम्प्लेक्स बिहेवियर असणार. मोस्ट एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी, एकदम एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी असते. सम ऑटोट्रॉपिक, काही जे असतात ऑटोट्रॉपिक असतात किंवा काही मेजॉरिटी जे असतात ना हेटरोट्रॉपिक. म्हणजे काही ऑटोट्रॉपिक असतात, मेजॉरिटी हेटरोट्रॉपिक. दॅट इज द फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक, किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक, पॅरासाईट किंवा सॅप्रोफाईट. म्हणजे जे ऑटोट्रॉपिक असतात ना, ऑटोट्रॉपिक फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक असू शकतात किंवा किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक. आणि जी मेजॉरिटी हेटरोट्रॉप असतात ना दॅट इज पॅरासाईट असू शकतात. म्हणजे पॅरासाईट इन द सेन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती डिपेंड असू शकतात किंवा सॅप्रोफाईट म्हणजे डेड ऑर्गॅनिझमवरती फूडसाठी डिपेंड असू शकतात. ओके, डन. ओके, डन. आत्ता आपण बघणार आहोत दॅट इज आर्कीबॅक्टेरिया. ओके, आर्कीबॅक्टेरिया एक एकदम स्पेशल केस आहे. म्हणजे ही एकदम स्पेशल बॅक्टेरिया आहेत. आर्कीबॅक्टेरिया एकदम स्पेशल बॅक्टेरिया. हे एकदम साल्टी एरियाजमध्ये जे एकदम हायेस्ट साल्टी एरियाज असतात तिथं जे आर्कीबॅक्टेरिया राहू शकतात दॅट इज हॅलोफाईल्स. हे विचारू शकतात साल्टी एरियाजमध्ये राहतात त्या आर्कीबॅक्टेरियल काय म्हणतात तर दॅट इज हॅलोफाईल्स. ओके, CALTY, हॅलोफाईल्स. ओके, एकदम हॉट स्प्रिंग, एकदम हायेस्ट टेम्परेचर दॅट इज थर्मो म्हणजे साल्टी दॅट इज हॅलो, साल्टीला हॅलो. ओके, आता हॉट, एकदम हॉट म्हणजे टेम्परेचर दॅट इज थर्मो ॲसिडोफिल. मार्शी एरियाज MM दॅट इज मिथॅनोजन्स. मग हे दोन सोडली तर हॅलोफाईल्स दॅट इज साल्टी एरियाज. ओके, मार्शी एरियाजमध्ये कोणते असतात मिथॅनोजन्स. ओके, आणि हॉट स्प्रिंग्समध्ये दॅट इज थर्मो ॲसिडोफिल्स. ओके, आणि साल्टी एरियाजमध्ये हॅलोफाईल्स. डन. आता हे स्पेशल कशामुळे असतात तर ह्यांच्याकडे यांचं जे डिफरंट सेलवॉल स्ट्रक्चर, ह्यांचं सेलवॉल स्ट्रक्चर एवढं म्हणजे डिफरंट असतं ना, एकदम थोडं वेगळं असतं म्हणजे डिफरंट असतं, ज्यामुळं हे एवढ्या हार्श एक्स्ट्रीम हॅबिटेटमध्ये सर्वाईव्ह करू शकते. ह्यांच्या सेलवॉल स्ट्रक्चर जे आहे ना, ह्यांच्या सेलवॉल स्ट्रक्चरमुळे हे एकदम हार्श कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करू शकतात. एक्स्ट्रीम हॅबिटॅट यांचे एक्स्ट्रीम हॅबिटॅटमुळे आहे ना हे हार्श कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करू शकतात. ओके, मिथॅनोजन्स असतात ना, हे जे मिथॅनोजन्स हे मार्शी एरियाजमध्ये राहणार, हे गट ऑफ रुमिनंट ॲनिमल्स दॅट इज काऊ अँड बफेलो प्रोड्यूस मिथेन फ्रॉम डंग. म्हणजे हे जे आहे ना गट इज रुमिनंट ॲनिमल जसं काऊ, म्हैस किंवा गाय असतं ना ह्यांच्या गटमध्ये असतात. ओके, आणि जे मिथेन प्रोड्यूस करतात फ्रॉम डंग ऑफ दिस ॲनिमल्स. म्हणजे जे डंग म्हणजे यांचं जे डंग असतं ना शेण, त्याच्यापासून हे मिथॅनोजन्स काय करतात मिथेन प्रोड्यूस करतात. सो मिथॅनोजन्स कोण प्रोड्यूस करतं आहे मिथॅनोजेन्स प्रोड्यूस करतात. दॅट इज मिथेन कोण प्रोड्यूस करते तर मिथॅनोजेन्स. कशापासून डंग. आणि राहतात कुठं गट ऑफ रुमिनंट ॲनिमल्स दॅट इज रुमिनंट ॲनिमल्स काऊ अँड बफेलो. ओके, गॉट इट. ओके, लेट्स रिवाइज. पूरा रिवाइज करेंगे भाई. ओके, पहिल्या स्टार्टिंगला किंगडम मोनेरा जे बॅक्टेरिया आर द सोल मेंबर्स. ओके, बॅक्टेरिया आर द सोल मेंबर्स म्हणजे आपण एक ओंजळभर माती जरी घेतली तिथं सुद्धा थाउजंड्स ऑफ बॅक्टेरिया आपल्याला म्हणजे
थाउजंड्स मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया भेटणार. ओके ठीक आहे. मग त्यानंतर जे बॅक्टेरिया असतात ना, म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक्स्ट्रीम हॅबिटॅट, एकदम एक्स्ट्रीम हॅबिटॅट, म्हणजे एकदम हायेस्ट टेम्परेचर, एकदम लोएस्ट टेम्परेचर, डेझर्टमध्ये जा कुठंही गेलं एक्स्ट्रीम हॅबिटॅटमध्ये बॅक्टेरिया आपल्याला सापडतात. ओके ठीक आहे. त्याच्या 4 कॅटेगरीज होत्या. ओके, 4 कॅटेगरीज. ह्याचं एक तर पहिलं काय होतं, स्पायरल स्पिरुलम, काय होतं, स्पेरिकल कॉकस, कॉमा शेप्ड व्हायब्रियम, स्पायरल स्पिरुलम अँड रॉड शेप्ड बॅसिलस. ओके, रॉड शेप्ड बॅसिलस. ओके, आता यांचं जे स्ट्रक्चर असतं ना, स्ट्रक्चर इज व्हेरी सिम्पल, एकदम स्ट्रक्चर सिम्पल असते, परंतु बिहेवियर जे असतं यांचं एकदम कॉम्प्लेक्स बिहेवियर असते. ओके, मोस्ट एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी, एकदम मेटाबॉलिक डायव्हर्सिटी एक्सटेन्सिव्ह असते. सम ऑटोट्रॉपिक, काही जे असतात ते ऑटोट्रॉपिक पण असतात. ऑटोट्रॉपिकमध्ये पण फोटोसिंथेटिक असू शकतात किंवा नॉन फोटोसिंथेटिक, दोन्हीपैकी काही जे असतात ते मेजरली जे असतात ना, मेजरली ते हेटरोट्रॉपिक असतात. सो हेटरोट्रॉपिकमध्ये पॅरासाईट किंवा सॅप्रोबाईट. पॅरासाईट म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती त्यांच्या फूडसाठी डिपेंड असतात. सॅप्रोबाईट म्हणजे जे डेड ऑर्गॅनिझमवरती डिपेंड असतात. ओके, दॅट्स इट. आता आर्कीबॅक्टेरिया जे असतात ना, हा ह्याचाच टाईप आहे. दॅट इज, हा एकदम स्पेशल असतात. ह्याच्यामध्ये साल्टी एरियाजमध्ये जे राहतात त्याला हॅलोफाइल्स, हॉट स्प्रिंगमध्ये राहतात ज्या ते थर्मोॲसिडोफाइल्स, मार्शी एरियाज दॅट इज मिथॅनोजन्स. आणि याचं जे सेलुलर स्ट्रक्चर आहे ते एकदम डिफरंट असते. मिथॅनोजन्स, गट ऑफ रुमिनंट ॲनिमल्स, काऊ अँड बफेलो प्रोड्यूस मिथेन फ्रॉम डंग. ओके, डन. गॉट इट. होप यू गॉट इट. ओके, थँक्यू सो मच. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बॅक्टेरिया बघूया. ओके, बाय बाय.